नमस्कार शेतकरी बांधवांनो, मित्रांनो. आज 24 मे 2026. मित्रांनो, या उपग्रह प्रतिमाचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये साऊथ वेस्ट मान्सून कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि तो आपल्या भारतीय भूमीपर्यंत, केरळच्या मुख्य भूमीपर्यंत कधी पोहोचेल या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात पूर्व मोसमी पावसाच्या ज्या हालचाली आहेत त्या कधी सुरू होतील सर्वत्र, तिची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले नवनवीन मित्र यामध्ये जोडा. मित्रांनो, या ठिकाणी या प्रतिमेचं विश्लेषण केलं असता उत्तरेकडे WD अद्यापही सक्रिय आहे आणि त्यामुळे राज्याच्या देशाच्या उत्तर भागात अतिशय उष्णतेचं वातावरण आज एक टिकून आहे, कायम आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर तापमानाचा पारा आजही आहे. महाराष्ट्रामध्येच हवामानाच्या दोन स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. साऊथ आणि पश्चिम म्हणजे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाच्या हालचाली आपल्याला दिसून येत आहेत आणि उत्तर महाराष्ट्राकडे उष्णता प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर दोन टोकाच्या हवामान प्रणाली आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये ढगांची गर्दी झालेली आहे. ही सर्व गर्दी पाहता साऊथ वेस्ट मान्सूनसाठी ही अनुकूल परिस्थिती दोन्ही समुद्रामध्ये तयार होत आहे. त्या संदर्भातली माहिती आपण पाहू. हे पहा मित्रांनो, हे वॉटर वेपर आहे. मोठ्या प्रमाणावर अरबी समुद्रातलं बाष्प हे महाराष्ट्राकडे खेचल्या जात आहे, विशेषतः दक्षिण महाराष्ट्राकडे. यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि विशेष म्हणजे अहिल्यानगर, पुणे घाटावरले हे जे जिल्हे आहेत या भागात, नाशिक या भागात हे बाष्प मोठ्या प्रमाणावर ओढलं जातं आणि त्या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटी तीव्र झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्या मानाने मराठवाड्याच्या अंतर्गत भागात फारशा अद्यापही वादळी पावसाच्या सिस्टीम, ज्याला आपण अवकाळी पाऊस म्हणू, त्या नाहीत. परंतु मित्रांनो, येणाऱ्या काळात आज 26-27च्या नंतर म्हणजे या वादळी सिस्टीम महाराष्ट्रात वाढणार आहेत. विशेषतः अंतर्गत महाराष्ट्रात, सर्व महाराष्ट्रात वाढणार आहेत आणि ह्या 4 ते 6 जून पर्यंत या पूर्व मोसमीच्या सिस्टीम वादळी पाऊस राज्यात असेल. त्याची ही पहा प्रतिमा मित्रांनो, ही त्या संदर्भातली ही वादळी पावसाची सिस्टीम आहे. मित्रांनो, जवळपास 4 ते 6 जून पर्यंत हा संपूर्ण वादळी पाऊस, अवकाळी पाऊस देशाला कव्हर करणार आहे. अगदी राजस्थान पर्यंत पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत. परंतु हा मोसमी पाऊस नसेल, लक्षात घ्या. या सुमारास केरळमध्ये साऊथ वेस्ट मान्सूनचे आगमन झालेले असेल आणि त्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात अवकाळी पावसाच्या तीव्र घटना वाढतील. ह्या साधारणतः 27 तारखेच्या नंतर हे होताना आपल्याला दिसून येत आहे. अशा वेगवेगळे मॉडेलचा जर आपण विचार केला तर हे पहा, सध्या आपण जर लाईव्ह जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर दक्षिणेकडेच वादळी पावसाच्या सिस्टीम आपल्याला दिसत आहेत. संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र त्याच्या रडारवर आहे आणि मान्सूनची स्थिती जर आपण जर पाहिली, साऊथ वेस्ट मान्सून हा कुठून कुठपर्यंत आला तर त्याची आपण माहिती जाणून घेऊ. मित्रांनो, ही निळी रेषा साऊथ वेस्ट मान्सूनची प्रगती दर्शवते आणि लाल रेषा जी आहे लाईन, ही मान्सूनची सामान्य तारीख दर्शवते. सामान्य तारीख मित्रांनो केरळमध्ये 1 जून आहे. भारतीय हवामान खात्याने 26 जूनला केरळमध्ये त्याचं आगमन होईल असं घोषित केलेलं आहे. परंतु ह्या सर्व परिस्थिती पाहता काल थोडीशी साऊथ वेस्ट मान्सूनने प्रगती केली. अजून त्याची प्रगती चालू आहे, परंतु धीम्या गतीने चालू आहे. असं काय वेगानं तो येत नाही. त्यामुळे असं वाटत नाही की तो 26 तारखेलाच केरळमध्ये येईल. साधारणतः मित्रांनो 27-28 तारखेपर्यंत त्याची निश्चित केरळमध्ये एंट्री होईल. 27 तारखेपर्यंत अशी एक शक्यता तयार झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर त्याने अरबी समुद्राचा भाग व्यापलेला आहे. इकडं मित्रांनो बंगालच्या उपसागरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्याने प्रगती केलेली आहे. संपूर्ण अंदमान निकोबार बेटसह व्यापून श्रीलंकेच्या उत्तर भागापर्यंत
साऊथ वेस्ट मान्सून पोहोचलेला आहे आणि आपल्या देशाची देवभूमी केरळ या ठिकाणी लवकरच साधारणतः माझ्या माहितीस तो 27 ते 28 तारखेपर्यंत तो दाखल झालेला असेल. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वादळी पावसाच्या सिस्टीम वाढतील तिची आपण माहिती घेतली. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. अधिक माहितीसाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.